जय जय राम कृष्ण हरी। आज आपण एका जागृत देवस्थळाला भेट देण्यासाठी आलोय। कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यात हे मंदिर आहे। काय अप्रतिम निसर्ग आहे ना। आणि बघा हे काका कुठे जात आहे, किती सुंदर आहे त्यांचे जग। स्वित्झर्लंडला काय जात आहे भावानो, एकदा इकडे तर येऊन बघा। स्वित्झर्लंड पेक्षाही सुंदर आहे हे स्थळ। आणि हे आलं मंदिराचं दक्षिण द्वार। आकाश मंडप, पृथ्वी आसन, रमे तेथे मन, क्रीडा करी। खरंच किती सुंदर आहे ना हे स्थळ। येणे सुखी रुचे, एकांताचा वास, नाही गुण दोष अंगी येती। खरंच भावानो, एकदा तर यायला लागतंय इथं। काळ भैरीच्या नावानं चांग भलं। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे आले की सर्व दुःख, चिंता, पीडा सर्व नष्ट पावतात। आणि ही इमारत बघताय का मित्रांनो, खूप वर्षापासून आहे तशी आहे, अजूनही दिमागात उभी आहे। जय जय काळभैरी देवा। आणि आपण मंदिरात पोहोचलो आहे। याची पुनर्स्थापना काही वर्षापूर्वीच झालेली आहे। पहिला हे मंदिर छोटंसंच होतं, तेही खूप सुंदर दिसायचं। काळभैरीच्या नावानं चांग भलं। काय मग मित्रांनो, उत्तराखंडची आठवण येते ना। किती सुंदर कला रचनेने बनवले आहे बघा हे मंदिर। जय जय बाळभैरी देवा। ही सुद्धा इमारत खूप जुनी आहे मित्रांनो, आठवते का? याच ठिकाणी आपण माकडांना भजी खायला देत होतो। वरून दरी आणि डोंगर कपारीतून येणारे हे शुद्ध जल मंदिराचा परिसर आणि निर्मळ करते। जय जय महाकाली माता। आणि इथे आलात ना तर भजी खायला विसरू नका हा। आणि ही भजी जगात बरे हा। आणि हे मंदिराचे उत्तरद्वार। मंदिराच्या बरोबर समोर एक मोठा तलाव आहे बर का। आणि काळभैरी मंदिर म्हटले तर त्या बाबांची आठवण येतेच ना। ते नाही का टाळ वाजत बसतात मंदिरासमोर, हेच ते बाबा मित्रांनो। यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य काळभैरी देवासाठी अर्पण केले। यांना डोळ्याने दिसत नाही, पण यांच्यासारखा भक्त नाही। रोज 4 किलोमीटर पायी चालून ते या मंदिराच्या सेवेसाठी येतात। या बाबांना मानाचा मुजरा। काळभैरीच्या नावानं चांग भलं। राम कृष्ण हरी।